नमस्कार, आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर आज मी बनवणार आहे इडली, चटणी आणि सांबर। तर आता सकाळचे 5:30 वाजलेले आहेत। मुलीला कामाला जायचं आहे। सकाळी 6:30 वाजता ती कामाला जाते। तर उठल्यानंतर पहिले मी तिच्या डब्याची तयारी करायला घेतलेली आहे। तर बटाटे शिजाय घातलेली आहे। त्याच्यानंतर मी काळा चहा बनवत आहे। तोपर्यंत मुलीची तयारी होत आहे। तर आपली बटाटे देखील शिजून झालेली आहेत। आणि चहा बनला की मी तिला चहा देते। तोपर्यंत तिच्या नाश्त्याची देखील तयारी करत आहे। तर मी गरम गरम पिवळी बटाट्याची भाजी आणि तसे डोसे बनवणार आहे। तर डोसे आणि बटाट्याची भाजी तिला डब्यावर देणार आहे, कारण चटणी डब्यावर दिली तर खराब होते। तर त्याच्यासाठी बटाट्याची भाजी आणि डोसा देते। तर हा एक कांदा कट करून घेतलेले आहेत। तसेच मी 5-6 मिरच्या आहेत ते मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेले आहेत। तर कढईमध्ये 2-3 पळी तेल घातलेलं आहे। तसंच जिरी, मोहरी, कढीपत्ता, कांदा सगळा फ्राय करून घेतलेला आहे। चवीनुसार मीठ घातलेलं आहे। तसंच मिक्सरमध्ये बारीक केलेली मिरची देखील घालून घेतलेली आहे। आणि ते सगळं मिक्स करून शिजवलेले बटाटे आहे ते बारीक करून त्याच्यात टाकलेले आहेत। तर डोशांबरोबर शक्यतो बटाट्याची भाजीच देत असते मी, कारण त्यांना आवडते। तर आपली भाजी तयार झालेली आहे। त्याच्यानंतर मी डोसे बनवून घेते। अशा प्रकारे मी 2-4 डोसे बनवून घेतलेले आहे। आणि 2 डोसे नाश्त्याला दिले, तसेच 2-3 डोसे तिच्या डब्यावर देखील दिलेले आहेत। तर ते आता गेलेले आहे। त्याच्यानंतर पहिले मी जेनूसाठी थोडासा भात शिजायला घालते, कारण तिला देखील सकाळचं खायला लागतं। तर तिला पहिला मी भात टाकलेला आहे। आणि भात थोडासा टाकलेला आहे। त्याच्यानंतर मुलीने मार्केटमधून नारळ आणलेले होते, त्याची शेंडी काढलेली नव्हती, तसेच होते। तर त्याची देखील पूर्ण शेंडी वगैरे काढून घेते। आणि आता एक नारळाची चटणी बनवणार आहे आणि एक तसाच ठेवणार आहे। तर अशा प्रकारे दोन्ही नारळांची शेंडी काढून घेतलेला आहे। आणि त्याचा जो कात्या आहे तो मी कॅरी बॅगमध्ये भरून ठेवलेला आहे। आणि जेव्हा मी झाडे वगैरे लावते तर त्या झाडांच्या खाली मी हा कात्या टाकत असते, ती टाकून देत नाही आहे। तर आता पाऊस चालू आहे, त्याच्यानंतर सगळे झाडे मी काढते आणि नंतर माती त्याच्यात भरत असते। तर त्या टायमिंगला हा कात्याचं निघालेला आहे नारळाची शेंडी, ती सगळी झाडांच्या खाली टाकते। तर आता चटणीची देखील मी तयारी करून घेते। तर त्याच्यासाठी मी 1 वाटी शेंगदाणे, तसंच पाव वाटी चणा डाळ, हिरव्या मिरच्या आणि लसूण हे सगळं एकत्र दळून घेतलेलं आहे। आणि आता मुलगा वगैरे उठलेले आहेत, तर त्यांच्या सर्वांच्या नाश्त्यासाठी देखील डोसे बनवून घेतलेले आहेत। तर तसंच जे सांबारची तयारी आहे त्याच्यासाठी तुरीची डाळ 1 वाटी घेतलेली आहे। आणि कांदा, टमाटर उभा कट करून घेतलेला आहे। त्याच्यानंतर हळद आणि मीठ पाणी घालून सगळं एकसाथ शिजवून घेतलेलं आहे। तर ह्याच्यामध्ये काळं तिखट टाकलेलं आहे आणि चिंच थोडीशी भिजाय टाकलेली होती, तर ते चिंचेचं पाणी देखील मी शिजायच्या टायमिंगला टाकलेलं आहे। तर सगळं एकसाथ शिजल्यामुळं चांगली टमाटर वगैरे गाळ होत आहे।
तर तुम्ही पाहू शकता डाळ वगैरे आपली चांगली शिजवून झालेली आहे आणि भाज्या मी वरून टाकते, कारण भाज्या जास्त गाळ आवडत नाही आहेत. तर थोड्याशा एक शिट्टीत झाली तरी भाज्या चांगल्यापैकी शिजतात. तर आता एकदा मी एक शिट्टी करून घेते. तर मी इडलीला देखील भांडं लावलं होतं आणि आपल्या इडल्या देखील तयार झालेल्या आहेत. तर इडल्या एकदम सॉफ्ट अशा झालेल्या आहेत आणि इडलीच्या भांडीला पहिलं थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि आपण जो बनवलेला बॅटर आहे तो घालायचा. तर मला असे 2-3 भांडी बनवून घ्यायचे असतात. त्याच्यानंतर मी सांबारला फोडणी देते, कारण सांबार मला थोडंसं जास्त बनवावं लागतं. सांबार दिवसभर खात असतात, तर त्याच्या संगती थोडासा भात देखील बनवलेला आहे. तर हे सांबारला मी फोडणी दिलेली आहे. त्याच्यात थोडीशी मोहरी, कढीपत्ता आणि हिंग असं मिळून त्याची फोडणी तयार झालेली आहे. तर आता मुलगा उठलेला होता, मी त्याला इडली आणि सांबार नाश्त्यासाठी दिलेला आहे. तसे सकाळचे आता 9 वाजत आलेले आहेत. तर जे काही नाश्त्याची भांडी होते ते सगळं मी स्वच्छ अशी करून घेते. कारण एकदम भांडी पडलेली असली की खूप जास्त पसारा दिसतो. त्याच्यामुळे जसं नाश्ता वगैरे होईल त्या पद्धतीने मी भांडी वगैरे वरचीवर घासून घेत असते आणि आपला पसारा देखील किचन वाट्यावर कमी दिसतो. तर चहा वगैरे सगळ्यांचा झाला होता, तर त्याची ही सगळी भांडी होती. तर किचन वाट्याची भांडी सगळी स्वच्छ अशी करून घेतली. मुलीचा डब्बा वगैरे आलेला होता तो देखील स्वच्छ झालेला आहे आणि पुन्हा दुसऱ्या मुलीला अजून 1 ते 1:30 वाजता कामाला जायचं आहे. तर आता 9-9:30 वाजलेले आहेत. तर सकाळची सगळं कामं आवरून घेतलेली आहेत. आणि ह्या ज्या डब्याच्या आहेत त्या रबर देखील खराब होतात, जास्त घासण्यात वगैरे आले तर रबर तुटतात. तर ही आपली चटणीची तयारी आहे. तर मिक्सरमध्ये छान असं बारीक करून घेतलेलं आहे. तर इकडे मी कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि आता चटणीला फोडणी देते. तर कढईत देखील 2-4 पळी तेल घातलेले आहेत, मोहरी घातलेली आहे. त्याच्यानंतर 10-12 कढीपत्त्याची पानं घातलेली आहेत आणि आपली चटणीला फोडणी दिलेली आहे. तर छान आपली चटणी देखील तयार झालेली आहे. तर आजचा असा प्रकारे नाश्ता होता. तर तुम्हाला माझा आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. आपण नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकन बटन प्रेस करा. तर पुन्हा भेटूया आपण माझ्या नवीन रेसिपीमध्ये आणि नवीन ब्लॉगमध्ये. बाय.